नमस्कार, माझे नाव रुदानाथ शिरोडकर. काल आमच्या गोयच्या मुख्यमंत्र्यान डॉक्टर प्रमोद सावंत हाणें प्रेस कॉन्फरन्सांतल्यान 10वीची परीक्षा रद्द करपाचो निर्णय आमकां सगळ्यांक सांगलो. हो निर्णय एक्चुअली जरी अनफेअर आसलो तरी सुद्धा ह्या निर्णया शिवाय आनी खंयचोच निर्णय घेवपाचे पोजिशनान आज सरकार नाशिल्लें. आता हो निर्णय एक अनफेअर निर्णय घेवपाक सरकार भाग कित्याक पडलो? व्हेरी फर्स्ट रिजन, भुरग्यांची हेल्थ, भुरग्यांची लायफ. आणि व्हेरी सेकंड रिजन, विच इज व्हेरी इम्पॉर्टंट रिजन, इज कंप्लीट फेलियर अँड मिसमॅनेजमेंट ऑफ द एडमिनिस्ट्रेशन. दोन डिपार्टमेंटाचे, एक हेल्थ डिपार्टमेंट आणि एक एज्युकेशन डिपार्टमेंट. हे कित्याक म्हणटात तेही सांगता. ह्याच टायमार जून म्हयन्यान सुमार गेल्या वर्सा 2020 प्रोग्रेसिव्ह फ्रंट ऑफ गोवाच्या प्लॅटफॉर्मा वयल्यान नाडकर्णी सर आमच्या बरोबर बसून सरकाराक काही सजेशन्स दिल्ले की हो कोरोना पॅन्डेमिक आसाच, म्हादयचो विषय आसाच, असे खूपशे विषय आसा, बट प्रत्येक विषय हाताळपाक प्रत्येक डिपार्टमेंट आसा आणि ते डिपार्टमेंट प्रॉपर फंक्शन करता हेजे जी काळजी घेवची असता ती सरकारान घेवची असता. एज्युकेशन डिपार्टमेंट हे आमच्या मुख्यमंत्र्या कडेच आसा आणि ह्या एज्युकेशन डिपार्टमेंट वॉज इन टोटल मॅस एट दॅट टायम. म्हणजे तांची डायरेक्टर त्या टायमा वयली आशिल्ली, ताजेरूय खूप टिका जाताल्यो. काही दिनन एज्युकेशनल आशिल्ले, ताजेरूय खुबश्यो टिका जाताल्यो. टिचर्सांचे लायफ तेंच्यांनी धोक्यान घातलेले, हाजेरूय विशय खूप चलतालो. आणि ह्या सगळ्या पार्श्वभूमीचेर एक प्रॉपर पेपर एक तयार करप आणि सरकारा समोर मांडप. म्हणून आमी एज्युकेशनिस्ट आसतले, जे चेअरमॅन आशिल्ले गोवा बोर्डाचे एका टायमार, तांकां घेवन बसले, त्यांच्या बरोबर आमी डिस्कस केले आणि एक कन्सेन्सस येवन आमी एक पेपर मांडलो. त्या पेपरान आमी कितें म्हटलेलें की भुरग्यांक लायफ स्किल शिकोवचे, कारण 2020 वतले हे आमकां खबर आशिल्लें, हे सरकाराकूय खबर आशिल्लें. पण खबर आसून दोळे झाक करप हे सरकाराचें काम आसाच. पण जेन्ना आमकां कळ्ळें की हे 2020 जे आसा तें अशेंच वचपाचें आसा, वन ऑप्शन वॉज टू डिक्लेअर 2020-21 एज झिरो अकॅडमिक इयर. आणि हो विषय आमी मांडलेलो. झिरो अकॅडमिक इयर म्हणजे कितें तर नॉट वेस्टिंग एनीबडीज वन इयर, एक वर्स वेस्ट करप असो विषय नाशिल्लोच. आमी सांगिल्लें की लायफ स्किल शिकयात भुरग्यांक. लायफ स्किल्स खूप तरांचे आसूंक शकता. कोणाक बाबा शेती करपाक शिकयले, म्हणजे घरांतल्या घरान गार्डनिंग, घरातली कामां शिकयली, हाऊ टू सर्वायव्ह इन सच अ सिच्युएशन हे शिकयले. आणि हे पेरेंट्सांनी न्ही, पेरेंट्साच्या कॉर्डिनेशनान एज्युकेशन डिपार्टमेंटान एक करिक्युलम वेगळ्या प्रकारचो तयार करून ते करूंक जाय आशिल्लें आणि करून घेवंक जाय आशिल्लें भुरग्यांकडल्यान किंवा पेरेंट्सां कडल्यान. वर्क फ्रॉम होम आशिल्लेच, पेरेंट्सूय खुबशे घरान आशिल्ले आणि भुरग्यांचे एज्युकेशन म्हटल्यार पेरेंट्स कशे ना कशे एडजस्ट करून आपल्या भुरग्याक फुडें काडपाक लागून एकाडेमिक्स आपल्या भुरग्याचे बरें जावंक जाय म्हणून आपले प्रयत्न करता आनी दे गिव देअर प्रॉपर टायम. अशा पार्श्वभूमीचेर जेन्ना आमी हो विशय मांडलो, तो विशय आयकलो सुद्दां ना ह्या सरकारान. लायफ स्किल शिकोवचे आशिल्ले, एक वेगळ्या प्रकारचे करिक्युलम तयार करून, कारण पॅन्डेमिक आसा, खुबश्यो गजाली चेंजीस जाल्यो. हे सगळे चेंजीसांतल्यान खंय ना खंय वयर सरूंक जाय आणि वी कॅनॉट वेस्ट अ इयर. आता एका भुरग्याचे वर्स जर वेस्ट जाता आसत आणि बिकॉज ऑफ दॅट पर्सन जाता आसत जाल्यार एक वेगळी गजाल, दॅट पर्सन इज रिस्पॉन्सिबल. बट हियर द एंटायर सिस्टम वॉज रिस्पॉन्सिबल. आम्ही सांगले झिरो अकॅडमिक इयर, आम्ही सांगले केंद्र सरकाराकडे तू उलय, पंतप्रधानाकडे उलय आणि एक वर्ष जे भुरग्यांचे वता ते सगळ्या बाबतीत एक वर्ष फुडें व्हरचें. कारण आम्ही एक वर्ष फाटी ऑलरेडी गेले, सो एक वर्ष फुडें व्हरचें. सो हे काय आमच्या सरकाराकडे जालें ना. कोरोना आयलो, भुरग्यांचे ऑनलायन एज्युकेशन स्टार्ट जालें आणि आमी पळयला ह्या टिचर्सांनी जे एफर्ट्स घातल्या, म्हणजे जे ऑफलायन एज्युकेशन किंवा फिजिकल क्लासीन वचून एज्युकेशन दिवप आणि भुरग्यांक शिकोवप, हेजे पेक्षा खूप कठीण हे ऑनलायन एज्युकेशन आशिल्लें. जो टायम क्लासीन दिवपाक मेळटालो भुरग्यांक लागून, त्याच्यापेक्षा डबल टाइम जो आसा पळय आज ऑनलायन एज्युकेशनान टिचरांक दिवचो पडटा. कित्याक तर एक तर व्हिडिओज काडप, ते व्हिडिओज भुरग्यांक धाडप,
ऑनलाईन शिकोवप तो वेगळो टायम, आणि ऑनलायनींतल्यान भुरग्यांचे कितें सजेशन्स येता ते दीसभर, आणि कदाचित थोडे टिचर्स ज्यो खूब एन्थुजियास्टीक आसतल्यो, खूब तांकां भुरग्यांचे पडला, अश्यो टिचर्स इवन लेट नायट पर्यंत काम करताली. खुबशे टिचर्सां कडेन आमी उलयले आनी दीस वॉज द सिनारिओ ऑल ओव्हर गोवा. आतां हे टिचर्सांनी इतले जे त्रास काडले पळय, तशे भुरग्यांनी त्रास काडले. ह्या एज्युकेशन सिस्टमाक कोप अप करप भुरग्यांक जमनाशिल्लें, बट तरी पूण तेंच्यांनी कोप अप करून दे स्टार्टेड लर्निंग. ऑनलायन फोनाचेर भुरगे डिफिकल्टीज विचारताले, तेंचे ऑनलायन टेस्ट जाताले, ते कंडक्ट करताले. सगळें जेन्ना चालू आशिल्लें, गव्हर्नमेंटा कडेन एक ऑप्शन आशिल्लो जो अजुनूय ओपन आसा, तो म्हटल्यार ओपन बुक सिस्टम सरकारान काडूंक जाय आशिल्ली. कारण भुरग्याक एनालिसीस, स्वताचे एनालिसीस करूंक जाय. हांव कितें शिकला, हांवें जो अभ्यास केला, म्हाका जे म्हाज्या टिचरीन शिकयला ते म्हाका कितलें कळ्ळां, हें कळपाक लागून एग्जामिनेशन इज द ओनली ऑप्शन. आयच्या सिस्टमान इट इज नॉट द ऑप्शन एक्च्युअली, पण आयच्या सिस्टमान, जे आयची एज्युकेशन सिस्टमान एग्जाम म्हणून दवरल्या न्ही, आनी एग्जामींतल्यानूच भुरगो एसेस करता स्वताक, टीचर किंवा एज्युकेशन सिस्टम एसेस करता स्टुडंटाक. आज ते म्हणटा की वर्सभराचे एकाडेमिकचे असेसमेंट जातले म्हणून. कशें जातले? इट्स अ व्हेरी डिफिकल्ट टास्क, आनी ते करप हें चुकीचें बेसिकली. कारण थोडे भुरगे असे असतात की लास्ट 3 महिने शिकतात आणि ते 3 महिन्यात शिकून जे कितें एज्युकेशन जे जाय फॉर युअर हे एग्जाम ते पास जातात भुरगे, स्कोर करतात भुरगे. थोडे असता जे स्टुडियस असता, वर्सभर स्लॉग करतात, वर्सभर टिचरी फाटल्यान असतात ते डिफिकल्टीज सॉल्व करपाक. आणि अल्टिमेटली जेन्ना असे निर्णय येता की एग्जाम रद्द जाली, इट इज व्हेरी डिस्टर्बिंग and it is very unfair on those students who have slogged the entire year. It is unfair on those teachers who have slogged entire year. It is unfair on those parents who have managed to give their students whatever they want in this situation. आमच्या गव्हर्नमेंटाकडे कनेक्टिव्हिटी दिवपाक लागून काय फॅसिलिटीज ना, कांयच ना. पेरेंट्सांनी आपूण स्वतःहून ते केल्ले आसा. आणि हे सगळे करता असताना जर अल्टिमेटली गव्हर्नमेंट जर येता आणि सांगता की एग्जाम रद्द म्हणून, जाल्यार इट इज कम्प्लिटली अनफेअर अशें म्हाका दिसता. हे डिसिजन आयच्या घडयेक करेक्ट आसा. हांव हेंय सांगता, आयच्या टायमार जेन्ना हे पॅन्डेमिक आसा, जेन्ना इतले सिरियस सिच्युएशन आसा, इतले लोक मरपाक लागल्या, त्या टायमार थर्ड वेव सुद्धा येवपाची वाटेर आसा, जी भुरग्यांक इफेक्ट करतली. त्या टायमार दिस डिसिजन इज करेक्ट. हांव म्हणटा हे करेक्ट आसा म्हणून, बट एट द सेम टाइम इट इज अनफेअर. इट इज अनफेअर ऑन द पार्ट ऑफ द गव्हर्नमेंट. कारण गव्हर्नमेंटान ह्या हेजेर प्रॉपर अभ्यास करूंक जाय आशिल्लो. गव्हर्नमेंटाक खबर आशिल्ली की सेकंड वेव येतली म्हणून, गव्हर्नमेंटाक खबर आसा की थर्ड वेव येतली म्हणून. गव्हर्नमेंटान काल प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगले की ह्या वर्षाची एग्जाम रद्द म्हणून, पण गव्हर्नमेंटान अजून सांगू ना की फुडल्या वर्षाचे अकॅडमिक इयर कशें आसतले ते. सो व्हॉट सॉर्ट ऑफ एज्युकेशन डिपार्टमेंट आर वी हॅव्हिंग? दिस इज रियली अनफेअर. म्हणजे म्हाका खूप वायट दिसलें आयकून की गव्हर्नमेंटान कांयच विचार केलो ना. भुरग्यांक एसेस करपाक, स्वताक चान्स दिवपाक तुम्ही पयलीं तर जशें आमी सांगिल्लें की 0 अकॅडमिक इयर करा, लेट देम एसेस देमसेल्फ. बुकां वाचपाक दिया भुरग्यांक, भुरग्यांकडेन तो करिक्युलम करून घेयात. हे कांयच करूना. बरें, हे करता आसतना आमी समजूंक शकताले की आमचो डॉक्टर प्रमोद सावंत इज व्हेरी मच बिझी कोरोना पेंडेमिक कंट्रोल करपाक लागून, बट देर ऑल्सो ही हॅज फेल्ड. सो कोरोना पेंडेमिक हे सगळे सिच्युएशन हँडल करपाक तूं फेल जाला, आणि हे सगळे करता आसतना एज्युकेशन भुरग्यांक प्रॉपर दिवपाकूय तूं फेल जालो. सो आयच्या परिस्थितीन तुजे कडेन कोरोनाचे प्रॉपर मॅनेजमेंट ना, तुजे कडेन एज्युकेशनाचे प्रॉपर मॅनेजमेंट ना, तूं खंयच्याच बाबतीन तूं गोंयकारांक वयर काडूंक शकना. व्हॉट आर यू डुईंग मिस्टर प्रमोद सावंत? सो म्हाका अजूनय अशें दिसता गव्हर्नमेंटान हेजेर विचार करचो. ऑनलायन एग्जाम्स घेवन ओपन बुक सिस्टमांतल्यान तरी भुरग्यांक स्वताक एसेस करपाक टायम दिवचो, चान्स दिवचो, अशें म्हाजें तरी म्हणणें आसा. कारण सगळ्यांक तूं फुडें धाडटलो, सगळे पास जातले. येस, एवरीबडी शूड पास, नोबडी शूड फेल, बट सेल्फ असेसमेंट म्हणून आसता न्ही. हांव कितें शिकला, म्हाका कितलें कळ्ळां,
हे सेल्फ असेसमेंट आज भुरगो करपाक शकना आणि इट इज कम्प्लिटली बिकॉज ऑफ द गव्हर्नमेंट्स फेलियर. एज्युकेशन डिपार्टमेंट, एज्युकेशन मिनिस्ट्री ही सदांच निग्लेक्टेड मिनिस्ट्री. खंयच्याच आमदाराक ही मिनिस्ट्री नाका आसता, कारण एज्युकेशन ह्या लोकांक बर्डन कशें दिसता. बट लक्षांत धरा, एज्युकेशन हे मोठे इन्व्हेस्टमेंट आणि हे इन्व्हेस्टमेंटांतल्यान रिटर्न्स जे आमकां मेळटले पळय ते ब्रायट स्टुडंट्स आमकां रिटर्न्स मेळटले. सरकारान परत विचार करचो. 2 दिसान ते 3 दिसान आमी नवीन एक पेपर घेवन तुमच्या समोर येतले. फुडले एकाडेमीक इयर कशें आसचें आनी आमकां अशें दिसता की कशें आसचें तो आमी तुमच्या समोर विशय मांडटले, सरकारा समोर विशय मांडटले. सरकार ते घेता आपल्या हितून पॉझिटिव्हली की ना आमकां खबर ना, बट एज अ रिस्पॉन्सिबल सिटीजन, एज अ रिस्पॉन्सिबल एनजीओ ज्यांकां भुरग्यांचे भवितव्याचे पडिल्ले आसा, टिचर्सांचे पडिल्ले आसा, हे सगळ्या पार्श्वभूमीचेर वी विल हॅव अ न्यू प्लॅन, न्यू पेपर. तो पेपर आमी 2-3 दिसांनी तुमच्या समोर मांडटलेच. बिकॉज एज्युकेशन हो काय खेळ न्ही. एका दिसा म्हाका कितें तरी दिसलें अशें करया आनी तें केलें अशें जावंक शकना. इट हॅज टू बी प्लॅन्ड प्रॉपरली, इट हॅज टू बी स्टडीड प्रॉपरली आनी आमची टीम जी आसा इज वर्किंग ऑन इट. गव्हर्नमेंटाक जर आमची कितें हेल्प जाय आसत जाल्यार वी आर रेडी टू डू इट एंड वी आर रेडी टू गिव इट. बिकॉज इट इज नॉट जस्ट अ हेल्प टू गव्हर्नमेंट, इट विल बी अ हेल्प टू ऑल दोज स्टुडंट्स who are seriously studying, all those teachers who are seriously working on better education, and all those parents who cannot afford, who cannot manage, but still they are managing this pandemic. या सगळ्या लोकांक हेल्प जावचो म्हणून आम्ही प्रयत्न करतले. धन्यवाद.